ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अखंड मंडलाकारं व्याप्तं येनं चराचरं तत्पदं दर्शितेनं तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। सर्व भाविकांना पुण्यात्मना नारायण महाराजांचे शतश प्रणाम। कृपया आम्ही सर्व इतके भाग्यशाली आहोत। 3 युग लोटून गेलेत, सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि आता कलयुग चालू आहे। कलयुगामध्ये स्वयं बद्रीनाथहून श्रीमन नारायणजी देत आहेत स्वर्गीय रत्नेविषयी संदेशा। कसा आहे स्वर्ग, काय स्वर्गामध्ये, स्वर्गास प्रारंभ कुठनं झालेला आहे हे आम्ही थोडक्यात आपल्या समोर पेश करत आहोत। कृपया आजपर्यंत वेद शास्त्र पुराण काय म्हणत आहेत, जपी तपी काय म्हणत आहेत, साधक काय म्हणत आहेत आणि सायन्स काय म्हणत आहे, याच्यामधून साक्षात परमेश्वरी शक्ती प्रदान करत आहे, याच्यामध्ये किती फरक आहे ते आपल्या समोर मी पेश करत आहे। कृपया सूक्ष्म जगात पाहण्यासाठी, सूक्ष्म जगाला पाहण्यासाठी तुमची केवळ आत्मशक्तीच कामयाबी बनेल। इथे रिद्धी सिद्धी अष्टसिद्ध्या नवनिद्या काही काम देत नाही, हे सर्व मायावी शक्ती आहे। तर कृपया आपल्या समोर प्रसारण करत आहोत की स्वर्गास प्रारंभ कुठला झालेला आहे। स्वर्ग हे सूक्ष्म जगत आहे, तर सायन्स काय करत आहे। सायन्स म्हणत आहे की आम्ही यंत्राच्या सहाय्याने संपूर्ण विश्व भ्रमण करत आहोत, संपूर्ण पृथ्वी भ्रमण करत आहोत। तर कृपया आपल्या समोर प्रश्न विचारू इच्छित आहे। जर आपण संपूर्ण पृथ्वी फिरत आहात तर याच्यामध्ये तुम्ही कुठच्या दिशेमधून काय शोधलेलं आहे। अष्टदिशा, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, वायव्य, ईशान्य, नैऋत्य आणि आग्नेय या दिशांमधून तुम्ही काय संशोधन केलेलं आहे, काय बघितलेलं आहे आणि त्याच्यामधून तुम्ही बघितल्यानंतर दुनिया समोर तुम्ही काय पेश केलेलं आहे, ते केलेलं आहे का तर सत्य, आणि नाही केलं असेल तर असत्य, आणि केलं असेल दुनिया समोर ते प्रसारण करा। दुनिया तुमचे जय जयकार करेल आणि दुनिया तुमच्यावरती पुष्पवृष्टी करेल। कृपया जे आपण बघितलेलं आहे पृथ्वीवरती, संपूर्ण पृथ्वी तुम्ही भ्रमण केलेले आहे, कुठे कुठे काय काय आहे ते दुनिया समोर पेश करा। उगीच काहीतरी दुनिया समोर म्हणू नका। चला पुढे, स्वर्गीय रत्नेस प्रारंभ कुठनं झालेला आहे हे आपण किती लोक जाणत आहेत। स्वर्गीय रत्ना, स्वर्ग कसा आहे। स्वर्ग एक सूक्ष्म जगत आहे, तर स्वर्ग पाहण्यासाठी जपी तपी तपस्वी आणि सायन्स काय म्हणत आहेत। सायन्स म्हणत आहे की आम्ही पृथ्वी परिक्रमा केलेली आहे, तर कृपया पृथ्वी परिक्रमाविषयी आपल्या समोर जे प्रश्न केलेत त्या प्रश्नाचे तुम्ही उत्तर केव्हा देणार, आम्ही तुमची वाट पाहत आहोत। कृपया आम्हाला समजून चुकेल की तुम्ही पृथ्वी भ्रमण करत आहात आणि त्या पृथ्वीमध्ये काय काय आहे हे आम्हाला पाहायचे आहे। तुम्ही जे यंत्राच्या सहाय्याने फिरत आहात तुम्हाला आम्ही धन्यवाद देत आहोत, परंतु तुम्ही विश्वामध्ये काय बघितलेलं आहे ते तुमच्या जवळ का ठेवत आहात, तर दुनिया समोर प्रसारण करा। दुनिया त्याचा बघून आणि काहीतरी उपयोग करून घेईल। अशी वस्तू जर तुमच्याकडे असेल, असं तुमचं संशोधन असेल तर संशोधन कामाचं आहे, आणि जर तुम्ही तुमच्या वस्तू काय संशोधने काय कामाचे नसतील तर तुमचे सर्व हेराफेरी व्यर्थ आहे। तर कृपया सूक्ष्म जगामधील आम्ही तुम्ही काय केलेलं आहे त्याच्याविषयी तुम्ही काय आणलेलं आहे ते तुम्ही जनतेसमोर प्रसारण करा। जनतेचा कल्याण करा, जनतेचं हित करा। नवीन नवीन संशोधन शोधा आणि ह्या धरतीवरती काहीतरी नवीन असं करा। भाविकांनो, हिमालयहून बद्रीनाथहून मला मिळालं भगवंताने दिलेलं 2008 या समयास भगवंताने मला दिलेलं आहे की स्वर्गीय रत्नास प्रारंभ कुठनं झालेला आहे। मी काहीशा वेळानंतर आपल्या समोर पूर्ण पेश करणार आहे, परंतु सध्या आम्ही सायन्स विषयी बोलत आहोत। कृपया आपल्या समोर ते प्रसारण करत आहोत। सायन्स म्हणत आहे की आम्ही यंत्राच्या सहाय्यतेने चंद्रलोकामध्ये जातो,
मंगल लोकामध्ये जातो, म्हणजे सूक्ष्म जगामध्ये तुम्ही हेराफेरी करत आहात. तर तुम्ही कुठे जात आहात? चंद्र लोकावर जातात की चंद्र ग्रहावर जात आहेत? दोन प्रकार आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही चंद्र ग्रहामधून काय आणलेलं आहे आणि चंद्र लोकामधून काय आणलेलं आहे ते तुम्ही जनतेसमोर पेश करा, म्हणजे परम सत्य दर्शनास येईल. पुढे तुम्ही मंगल ग्रहावर जात आहेत की मंगल लोकामध्ये जात आहात, दोघांमधून तुम्ही काय आणलेलं आहे, मंगल ग्रहावरून काय आणलेलं आहे आणि मंगल लोकामधून काय आणलेलं आहे हे तुम्ही जनतेच्या समोर पेश करा. जनता तुमचा आदर सत्कार करेल. आम्ही तुमचा आदर सत्कार करत आहोत. कृपया आपण इतके यंत्रासह भ्रमण करत आहात. आजपर्यंत विश्वामध्ये असं कोणी सांगितलेलं नाही की मानव कुठे कुठे भ्रमण करत आहेत. जपे तपे सुद्धा सांगू शकत नाहीत की आम्ही शरीरासह स्वर्गामध्ये जातो, इंद्रलोकामध्ये जातो, चंद्रलोकामध्ये जातो, असे जपे तपे सुद्धा सांगू शकत नाही. मग तुम्ही हे परम सत्य केलेलं आहे का? आणि परम सत्य असेल तर जनतेसमोर तुम्ही पेश करा आणि जनतेला तुम्ही खुश करा. कृपया आपल्या समोर ठेवलेले प्रश्न की चंद्रग्रह, मंगल ग्रह, तर ग्रह कसे आहेत आणि लोक कसा आहे, हे तुमच्याकडे काहीतरी आहे का? सबूत असेल तर जनतेसमोर पेश करा, म्हणजे जनतेच्या भावना तुमच्यावरती फिटिंग राहतील. तुम्ही देवाला मानत नाही, ठीक आहे, आम्ही म्हणत नाही का तुम्ही देवाला मानस म्हणून, कारण तुम्ही स्वतंत्र आहात. तुमच्याजवळ स्वातंत्र्य आहे. तुम्हाला एक प्रश्न करत आहे, तुम्ही स्वतंत्र आहात, तुमचं शरीर स्वतंत्र आहे का? शरीर तुम्हाला कोणी दिलेलं आहे? उदरनिर्वाह कोण करत आहे? हे जर तुमच्याकडे स्वतंत्र असेल, तुमचं शरीर तुम्ही स्वतःच बनवलं आहे का? तुमचं उदरनिर्वाह तुम्ही स्वतःच करत आहेत का? हे जर सत्य असेल तर तुमचं ते पण सत्यच असेल की तुम्ही स्वतःहून काहीतरी पृथ्वीवरती विश्वामध्ये काहीतरी करत आहात. भाविकांनो, पुढचं सायन्स यंत्राच्या सहायतेने ते दाखवायचे. आता सायन्स यंत्र ते ग्रहमंडळ झालं यंत्राच्या सहायतेने. हा, यंत्राच्या सहायतेने बीजरू. हा, हे येत आहे ना. हा, कृपया सायन्स म्हणत आहे की आम्ही यंत्राच्या सहायतेने चंद्र लोकामध्ये आणि मंगल लोकावर जात आहोत, परंतु हे सत्य आहे का? ते सत्य पाहण्यासाठी परमात्मा स्वयं साक्षात्कार देत आहेत. भगवंतानी मला स्वयं साक्षात्कारी बनवलेलं आहे. मला परमात्माने दाखवलेलं आहे. ते वेदशास्त्र पुराणामध्ये सुद्धा नाही. तर कृपया मानव कुठे जात आहे? ज्या ठिकाणी तुमच्या समोर पेश करत आहे की मानव सत्यामध्ये मानव यंत्राच्या सहायतेने मंगळ लोकावरती जात आहे, चंद्र लोकावरती गेलेला आहे. तर त्याच्यामधून जे तुम्ही चंद्र लोकावर जात आहात ते तुमच्या समोर पेश करत आहे. कृपया त्यानुसार जनतेसमोर प्रसारण करीत आहे. कृपया सायन्स ज्या ठिकाणी जात आहेत ते स्थान कसं आहे अजूनपर्यंत त्याच्याविषयी आमच्या समोर आलेला नाही. कृपया सायन्स आपल्या यंत्राच्या सहायतेने कुठे जात आहे पहा. हा पर्वत आहे. हा जो पर्वत आहे हा कोबऱ्याच्या मुखासारखा आहे, म्हणजे कोबरा सर्पाने त्याच्या मुखासारखा आहे, परंतु त्याचं छायाचित्र मला परिपूर्ण काढता आलं नाही, म्हणून जसं मिळालं जसं आहे तसं मी काढलेलं आहे. हे साक्षी हे पण सायन्स पण साक्षी आहे. सायन्स म्हणत आम्ही ज्या ठिकाणी जातो तिथे मोठा पर्वत आहे आणि त्या पर्वताच्या मोठमोठ्या गुंफा आहेत, मोठे मोठे दरे आहेत, मोठे मोठे खोरे आहेत. आणि या दरेमध्ये हा जो रस्ता सायन्सने पण सांगितलेला आहे की ते जाण्यासाठी छोटासा रस्ता आहे, हा लहानसा रस्ता आहे. आणि या लहानशा रस्त्यामधून सायन्स इथे ह्या पर्वतावरती आले आणि ह्या पर्वत आल्यानंतर इथे त्याने त्यावेळेस 6 जण होते, माझ्या लक्षात नाही, परंतु 4 जण होते. या स्थानावर त्याने माती आणि पत्थर आणलेले आहेत आणि इथे मोठमोठ्या दऱ्याखोऱ्या आहेत. आणि या दऱ्याखोऱ्यामध्ये जर पडलात तर तिथे तुमची 1-2 इंचाची तुकडी हाडीक सुद्धा दिसणार नाही, इतक्या दऱ्याखोऱ्या खोल आहेत. पुढे बघा भाविकांनो, याच्या पुढे इथे देवीचं स्थान आहे. हा इथे कंद्र आहे, म्हणजे गुंफा आहे आणि या गुंफेमध्ये देवीचं स्थान आहे. मी आत्मसंयमी, म्हणजे भगवंतानी माझ्या आत्म्याला इथे पाठवलेला आहे आणि मी आत्मसंयमी आहे आणि देवाने मला हे दाखवलेलं आहे, म्हणून मी जनतेसमोर हे पेश करत आहे. कृपया इथे देवी आहे आणि देव प्रकट झाली. मी ते
किमान 50 फुटावर असताना देवीचं मला दर्शन झालं. देवी इंग्लिश मध्ये बोलत आहे, कम इन मेन नियर इज हाऊस, म्हणजे मला जवळ बोलत आहे. मला इंग्लिश कळत म्हणून मी तरी म्हणालो की माय मदर माय नो अंग्रेजी, मला इंग्लिश कळत नाही, मी ओनली वन हिंदी. तर मग माझ्याशी हिंदी बोलू लागली. तेव्हा माता म्हणाली नियर नेक्स्ट चेंज, म्हणजे पुढे आम्ही काय दाखवता येतं ते पहा म्हणून. तर त्या देवीने इथे राहणारे असे लोक आहेत त्यांच्या अंगामध्ये परिपूर्ण मास्क आहे आणि मास्क असलेले लोक तिथे वावरत आहेत. मग त्या देवीने यांचं आवाहन केलं आणि हे लोक इथे आलेत. आणि इथे आल्यानंतर ते या पर्वतावरती जसे आपण झाडावरती चढतो अशा प्रमाणे ते चढत आहेत. मग मला सांगितलं आत्मशक्तीने, तू करशील का? तर माझ्या हातमाने ते करून दाखवलं. मग देवीने ते यश मानलं. काय केलं? पुढे पहा, हा कंदरा जो आहे याच्या आत आहे नाही, याच्या आत खूप काय आहे आणि याच्या पुढे एक मंदिर आहे. बघा, लोक म्हणतात की नाही, बघा याच्यावरती हा सूर्य आहे, जवळ दिसतंय आणि सकाळचा सूर्य इतका खाली दिसतो की वाटते की हा परत खूप उंच आहे आणि त्याच्या खाली सूर्यचंद्र दिसत आहे. म्हणून सायन्स काय म्हणत आहेत की आम्ही चंद्राच्या वर जातो, सूर्याच्या वर जातो, पण ही भ्रांती आहे. तुम्ही एखाद्या डोंगरावर गेलात की नाही सकाळी सकाळी, तर तुम्हाला असं दिसेल की आम्ही सूर्याच्या किती वर आहोत. एखाद्या टेकडीवर ते गेल्यानंतर ते दर्शवते की आम्ही वर आहोत, त्यांना सूर्य खाली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी शीन घेतली त्यावेळेस सूर्य चंद्र खाली होते आणि ते म्हणत होता की आम्ही चंद्राच्या वर जात आहोत, पण नाही. कृपया ह्याच्या पुढे एक मंदिर आहे आणि त्या मंदिरमध्ये लाईट नाही, परंतु ते मंदिर आपोआप प्रकाशमान होत आहे. ते कशाच्या आधारित? हिऱ्या माणकाच्या आधारित प्रकाशमान होत आहे. तर कृपया हे जे आहे इथे छोटासा रस्ता आहे, इथून पुढे सायन्स मंदिर पर्यंत जाऊ शकले नाही, तर इथेच आले, इथेच भ्रमण केलं. इथे याने यांचं यंत्र ठेवलेलं आहे, त्याच्या पुढे हा मोठा पर्वत आहे आणि तिथे हे लोक आहेत. हे लोक तिथे वावरत असतात, आम्हाला दिसत नाही. सूक्ष्म जगत म्हणजे आत्म्याला पाहण्याचे त्यांच्याकडे शक्ती असेल, ज्याच्याकडे जीवनकला असेल त्यालाच आत्मशक्तीचं दर्शन घडू शकेल, बाकी घडू शकणार नाही. कृपया मी जे आजपर्यंत तुम्हाला सांगितलंय की मानव कुठे गेलेला आहे आणि भाविकून हा जो स्थान आहे, हा स्थान कसा आहे? बंजर स्थान आहे. या स्थानामध्ये तुम्हाला पिण्यासाठी पाणी मिळणार नाही, खाण्यासाठी कुठच्या प्रकारचे फळं सुद्धा नाहीत. इथे झाड नाही, वृक्ष नाही, वेली नाही, फळं नाहीत, पंछी नाही, पक्षी नाही, मुंगी सुद्धा नाही. अशा ठिकाणी सायन्स जात आहे आणि तिथे गेल्यानंतर ते म्हणतात की आम्ही असं करणार आहोत. सायन्स म्हणत आहे की आम्ही मंगळावरती जाऊन आणि एक वसाहत निर्माण करणार आहोत, म्हणजे तिथे घर बांधणार आहोत. कृपया तुम्ही तिथे जाण्यासाठी तुम्ही सिमेंट कसे नेतील, पाणी कसे नेतील, खाणं पिणं कसं नेतील, बिल्डिंग कशा बांधतील? तिथे तुम्हाला हवा नाही, मग हवा कुठनं नेतील? तिथे कुठच्या प्रकारचा प्रोडक्शन निघत नाही, म्हणजे तुम्ही बीज पेरला तर बीज सुद्धा उगवणार नाही, कारण त्या ठिकाणी कुठच्या प्रकारचं नॅचरल नाही, म्हणजे जलवृष्टी होत नाही. मग तुम्ही अन्नधान्य कसं उगवणार, बिल्डिंग कशा बांधणार आणि इकडनं पाणी कसं नेणार? हा प्रश्न तुम्हाला असं वाटते की आम्ही बोलतोय ते जनतेला खरं वाटेल. जनता खूप बुद्धिमान आहे, जनता त्याच्यात विचार करत आहे. आम्ही सुद्धा विचार करतो की सायन्स म्हणतात ते काहीच नाही. मी प्रत्यक्ष डोळ्याने बघितलेलं आहे की ते कुठच्या प्रकारची सुविधा नाही, कुठच्या प्रकारची व्यवस्था नाही. मग तुम्ही संगतीत पाणी का घेऊन जातात आणि मास्क कशाला घातलेला आहे? संगतीत खाणं पिणं का घेऊन जाते? ते सर्व आहे. तर मग तुम्हाला काहीच घेऊन जाण्याची गरज नाही. मग राहा वस्तीला, तिथे बांधा घर, बांधा कॉलनी, जग पण तुमच्या संगतीत येईल. अरे तुम्ही दुनियाला इतका मूर्ख समजू नका, तुम्ही स्वतः मूर्ख आहे, दुनिया खूप चतुर आहे. तर भाविकांनो, अखिल विश्वाला मी हा संदेश देत आहे की सायन्स कुठे जात आहे? सायन्स आम्हाला चुत्या बनत आहे, सायन्स स्वतः चुते आहेत, ते आम्हाला चुत्या बनत आहेत. अरे भगवंत सगळ्यांना पाहत आहे, तुम्हाला वाटतं की आम्हाला कोणी पाहत नाही? वर सगळ्यांचा बाप आहे, तो सगळ्यांना पाहत आहे. कसं? तर हा जो समस्या आहे मी दुनियासमोर ठेवते. आज मला हे मिळालेलं 10 ते 15 वर्ष झालेत, परंतु त्याच्यात हे दाखवण्यासाठी मी थोडं मजबूत झालो. तुम्ही कुणी पण या, कुठच्या देशाच्या सायन्सच्या माझ्या समोर तुमच्या समोर बोलत आहे आणि मी बोलत त्याचं उत्तर तुम्ही द्या. आणि तुम्ही जर म्हणत की अशक्य आहे, तर मी तुम्हाला या स्थानावर घेऊन जाईल.
मग तर खरं होईल. चला पुढचं दाखवा. पुढचं दाखवा. हा, हे पहा भाविकांनो, छायाचित्र तुम्हाला दिसत आहे की सायन्स म्हणतं की नाही की आम्ही चंद्रावर गेलेत. जर तुम्ही चंद्रावर गेले असतील बघा, तर हे पहा, तुम्ही जरा चष्मा लावा आणि पहा, इथे अर्धचंद्र दिसतोय की तुमच्या माथ्यावरती, तुम्हाला दिसतंय की नाही? अर्धचंद्र तुमच्या माथ्यावरती आहे आणि तुम्ही काय म्हणतात की आम्ही चंद्रावरती गेलो. अरे, अर्धचंद्र माथ्यावर आहे आणि हे पहा, तुमची परछाया कुठे आहे? जमिनीवर आहे की तुमच्या माथ्यावर आहे? अरे, वर चंद्रमा नाही असं तुमची छाया खाली कशी आली असती? तुम्ही दुनियाला चुत्या बनवत आहे. प्रत्येकाची छाया खाली आहे हे दिसत आहे, तरी लोक वेडे बनलेत, तरी लोक मूर्ख बनलेत. कारण त्यांना बुद्धीच नाही. बुद्धिहीन लोक बघा, हा हे बघा, हे महाशय इथे उभे आहेत आणि त्यांची छाया इथे खाली आहे. दिसते की नाही? सरळ दिसतंय, तरी लोक वेडे झालेत. काय सांगायचं लोकांना? अरे, स्वतःच्या बुद्धीचा उपयोग करा. स्वतःच्या बुद्धीचा उपयोग करत नाही आणि ते म्हणाले की हा आम्ही चंद्रावर गेलो. हा म्हणे गेलात. कोणी म्हणते की नाही की रेडा दूध देतो, हा म्हणे रेडा दूध देतो. अशी जनता पण आहे. तर भाविकांनो, चंद्रावरती कोणी जाऊ शकत नाही आणि चंद्राच्या वर काय आहे ते आपल्याला इथून दिसतंय, तरी पण आम्ही मूर्ख बनलो. तर भाविकांनो बघा, त्यांची परछाया सर्व खाली आहे आणि तुम्ही जरा निरखून पारखून पहा, तेव्हा तुमची दिमाखाची धूप पेटेल आणि मग तुम्हाला कळेल की हे चंद्रावरती जाणारे लोक कुठे जात नाही, ह्या पृथ्वीवरती जात आहेत आणि ही जमीन सर्व बंजर आहे. इथे खाण्यापिण्याची काही व्यवस्था नाही, राहण्याची व्यवस्था नाही. तर म्हणे आम्ही तिथे घर बांधतो, तर बांधा. कोण नाही बोलतंय? तुम्हाला सरकार पैसा देईल, तुम्ही करा तिथे, की नाही? आम्ही तुम्हाला राशन पाणी पुरवू. तर भाविकांनो, हा चंद्र लोकांचा साधारण तुम्हाला मी रहस्य दाखवलेला आहे. पुढे आगे बढो. सर्व भाविकांना नम्रतेत प्रणाम करत आहे. भाविकांनो, सायन्स म्हणत आहे की आम्ही चंद्रावरती जाऊन झेंडा उभारलेला आहे, ध्वज उभारलेला आहे. चंद्रावरती ध्वज उभारलेला आहे, तिकडे हवा नाही, मग तुमचा झेंडा कसा फडफडत आहे? तुम्ही कशाच्या आधारे दाखवत आहात? बघा, चंद्रावर गेले तिथे सुद्धा हे महाशयांचे छाया त्यांच्या पाठीमागे आहे. अर्थात चंद्र त्यांच्या समोर असणार. चंद्र समोर नसता तर त्यांची परछाया पाठी नाही असती. म्हणून हा चंद्र त्यांच्या पुढे आहे. हा बघा, इथे चंद्र दिसत आहे आणि त्याने काय सांगितलेलं आहे की आम्ही चंद्रावरती जाऊन लघवी करतो. अरे, तुमचा दिमाग आहे का ठिकाण्यावरती? तिथे कशातच काही नाही आणि ती म्हणते आम्ही सर्व करत आहोत. चला, इथपर्यंत त्यांनी झेंडा फडकवलेला आहे, ठीक, असू द्या. तुम्ही केलं ते सर्व सत्य आहे. दुनिया तुमच्या समोर असत्य आहे. तर कृपया हा झेंडा लावलेला आहे, ही सुद्धा एक बंजर जमीन आहे आणि बंजर जमिनीमध्ये त्यांनी झेंडा रोपला आणि तिथे हा झेंडा फडकत आहे. पुढे चला. कल्पना चावला. आपल्या समोर एक अनोखा चेहरा, ओळखीचा चेहरा, सर्व जनता जाणत आहे. ही कल्पना चावला बहीण आहे आणि ही सुद्धा चंद्रावरती गेलेली आहे. परंतु ह्याच्यातील रहस्य तुमच्या समोर मी प्रखर करत आहे की चावला बहीण एक स्त्री होती, परंतु ती इतकी चतुर होती. हिचं जे रहस्य आहे अजून दुनिया समोर आलेलं नाही, ते मी तुमच्या समोर ऐकत आहे की कल्पना चावला ती एका कल्पनेने चालत होती. अजून आम्ही कुणीही अशी कल्पना केलेली नाही, त्या कल्पना बहिणीने केलेली आहे. कल्पना बहीण म्हणत होती की दुनिया चंद्रावरती जात आहे आणि चंद्राच्या वरती पृथ्वी आहे. तर कल्पना बहिणी आपले दिमाग लावला आणि ते विचार करू लागले, चंद्राच्या वरती जमीन आहे, मग ते आम्हाला का दिसत नाही? आम्हाला पण दिसायला पाहिजेत होती. सगळ्यांना दिसायला पाहिजे की नको? काय बोलताय? तुम्हाला दिसते का पृथ्वी? चंद्रावर पृथ्वी दिसते का? नाही दिसत आहे. का दिसत नाही बरं? मग ते पृथ्वी फक्त सायन्स लोकांसाठी आहे, त्यांनी बनवलेली आहे. ती फक्त त्यांनाच दिसते. देवाने त्यांना तिसरं नेत्र दिलेलं आहे म्हणून ते पृथ्वी त्यांना दिसत आहे. म्हणण्याचा उद्देश म्हणजे, तर चावला बहिणीने एक विचार केला, तिचं नाव कल्पना, म्हणजे तिची कल्पना जागृत झाली आणि आमच्या कल्पना झोपलेल्या आहेत म्हणून आम्हाला काय दिसत